नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता फक्त 2च दिवसात 100% नष्ट होणार सोयाबीनच्या पिकावरील संपूर्ण अळी। पण असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने आता फक्त 2च दिवसात 100% नष्ट होणार सोयाबीनच्या पिकावरील संपूर्ण अळी? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता फक्त 2च दिवसात 100% नष्ट होणार सोयाबीनच्या पिकावरील संपूर्ण अळी। पण असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने सोयाबीनच्या पिकावरील अळी 100% नष्ट होणार? समजून घेऊयात। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपण या ठिकाणी पाहू शकतात सोयाबीनच्या पिकावरील विविध प्रकारच्या अळी सध्या डोकावत आहे। यामध्ये प्रामुख्याने तंबाखूवरील पान खाणारी अळी, त्याचबरोबर मित्रांनो उंटाळी, त्यासोबत मित्रांनो हिरवी अळी, या व्यतिरिक्त काही अळ्या आणि मित्रांनो चक्री भुंग्याचा व खोड माशीचा सुद्धा प्रादुर्भाव दिसत आहे। मग या सर्वांचा जर 2 दिवसात निपटारा करायचा असेल तर एक उपाय घेऊन आलो आहे मित्रांनो। मग हा उपाय कोणता समजून घ्या मित्रांनो। हा उपाय आहे 0 बजेटचा। याच्यासाठी कोणता खर्च करायची गरज नाही। तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या सोयाबीनच्या पिकाची उंची गृहीत धरून आपल्याला फक्त अर्धा ते पाऊण फूट उंच असा असणाऱ्या त्या ठिकाणी लाकडाचा विचार करायचा। समजावून सांगतो। जर तुम्ही म्हणत असाल सर सर्व शेताच्या दृष्टीने उपाय सांगा, तर तसा सांगतो। बघा मित्रांनो, आपल्याला काय करायचं, या ठिकाणी 4.5 फूट उंचीचं काय करायचं मित्रांनो, एक काठी घ्यायची। काठी म्हणजे जरा जाड असावी, जुड असावी। बांबू घेतला समजा, तर गुढीपाडव्याला बांबू असतो तसा बांबू घ्यायचा मित्रांनो, तो घ्यायचा 4.5 फूट उंचीचा, आणि त्यावर मित्रांनो 4 फूट आडवी फाळी जी आहे ती त्या ठिकाणी जी आहे 52 फूट समजा आपण असं गृहीत धरू। 52 फूट ठेवा, नाही तर त्या ठिकाणी जवळपास 4 बोटाची जरी त्या ठिकाणी आपण रुंदी पकडली आणि लांबी 4 फूट, तर अशी काठी खिळ्याच्या साहाय्याने मित्रांनो वरून ठोकायची। ठोकली तर ठोकल्यानंतर काय करायचं मित्रांनो, जमिनीमध्ये अर्धा ते पाऊण फूट तिला काय करायचं मित्रांनो, आपल्याला जमिनीमध्ये रोवून टाकायचं। म्हणजे उद्या त्याच्यावर पक्षी बसले तर ते खाली आपण जे म्हणतो ना लुंडकायला नको, म्हणजे खाली अशा पद्धतीने आडवं व्हायला नको। मग अशा पद्धतीने जर बघितलं मित्रांनो तर ही उपाययोजना करायची। याचा फायदा कसा होतो सांगतो मित्रांनो। सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी या असणाऱ्या टी आकार, तो आकार कसा होणार, टी सारखा, एक उभी काठी, त्यावर आडवी काठी, आणि मित्रांनो ही काठी जर आपण त्या ठिकाणी लावली तर टी, तर याला आपल्या भाषेत काय म्हणायचं, पक्षी थांबा। पक्षाला थांबण्यासाठी, पक्षाला बसण्यासाठीचं एक अपॉर्च्युनिटी। यामुळे काय होणार मित्रांनो की चला आपण एकरामध्ये समजा 20-25 असे पक्षी थांबे लावले। यामुळे काय होणार, सकाळ संध्याकाळी याच्यावरती पक्षी येऊन बसणार। आता पक्षी बसणार तर ते काही फक्त त्या ठिकाणी गार्डनमध्ये फिरायला आलेत का, नाही, ते पक्षी त्याच्यावरती बसणार। बसल्यानंतर जे आपल्या डोळ्यालाही चटकन आळी कीड वगैरे दिसत नाही ना, त्याचं ते भक्षण करणार। मला सांगा, समजा आपण 20 पक्षी थांबे लावले, बरोबर आहे, आणि या पक्ष्यांनी समजा एका पक्षी थांब्यावरती ॲट अ टाइम 5-10 पक्षी समजा बसले। दिवसभरात मला वाटते 100 पक्षी बसायला काही अडचण नाही। 20 गुणिले 100 म्हणजे 2000। आता 2000 पक्ष्यांनी जास्त जाऊ द्या, 10 आळ्याच रोजच्या खाल्ल्या, तर त्याला पोट भरायला ते तर सोडून द्या, पण 2000
जर या ठिकाणी क्वांटिटी पकडली मित्रांनो, तर लक्षात घ्या की तुमच्या लक्षात येईल की बाबा एका पक्ष्यानं रोजच्या 10 अळ्या या ठिकाणी खाल्ल्या. पक्षी किती बसायलेत? 20 पक्षी थांबे. आलटून पालटून 100 पक्षी बसायले तर 2000 गुणिले 10 आळ्या म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 20,000 आळ्यांचा बंदोबस्त व्हायला. यामुळे होणार काय की भविष्यामध्ये जी जनरेशन, म्हणजे आता या आळ्या भविष्यात अंडी वगैरे घालणार, या आळ्यांना खाऊन टाकल्यामुळे ते अंडे घालू शकतील का? अजिबात नाही. मग यामुळे काय होतं मित्रांनो की आपण ब्रेक करू शकतो, ही सायकल ब्रेक करू शकतो. आणि यामुळे काय होणार मित्रांनो, या आळ्यांमुळे होणारा सध्याचा त्रास संपणार, पण या आळ्या भविष्यात जी अंडी घालणार होत्या त्यासुद्धा त्या ठिकाणी नष्ट होणार. म्हणजे आपण एक तर या ठिकाणी असं म्हणू शकतो की ना रहेगी बास ना बजेगी बासुरी, ना रहेगी इल्ली तो ना होगी अगली पिढी. म्हणजे जर या ठिकाणी अळीचा बंदोबस्त केला तर यावर्षीचं नुकसान टाळता येईल, पण भविष्यामध्ये जर आपण अंडेच देण्यासाठी अळी ठेवली नाही तर मित्रांनो भविष्याची ही अडचण आपण दूर करू शकतो. मला सांगा, पक्षी थांबा तयार करायला काही वेगळा खर्च येतो का? हो, अजिबात नाही. तो तर 0 बजेटचा आहे. आणि यावर्षी तयार केलेला पक्षी थांबा तुम्ही पुढच्या वर्षी देखील वापरू शकतात. आणि जर उंचीला तुम्ही खालीवरी ॲडजस्ट केलं तर तुम्हाला सांगतो, एक पक्षी थांबा तुम्ही सोयाबीनमध्ये वापरू शकतात, हरभऱ्यात वापरू शकतात, गव्हात वापरू शकतात, काही प्रॉब्लेम इथं होत नाही. विचार करून बघा मित्रांनो. 0 बजेटची संकल्पना आहे म्हणून आपण काही लक्ष देत नाही, परंतु मित्रांनो मोफत असणाऱ्या संकल्पनांचा वापर केला तरच एकात्मिक कीड नियंत्रण करता येईल. जर खरंच तुम्हाला यावर्षी आपल्या सोयाबीनच्या पिकातील संपूर्ण अळी नष्ट करायची असेल तर मला वाटते आपण या ठिकाणी काय करावं, कमीत कमी एका एकरात 20 टी लावावेत अशी माझी आपणास आहे विनंती. याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडला असणार हा व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो अशा जे काय नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.